व्यवस्थित पीठ झाला तरच नाचणीचे भाकरे बरे होतात, नाहीतर फुटतात. आज मी करते नाचणीची भाकरी. आम्ही नाचणी घेतो बाजारी, ती स्वच्छ धुतो, सुकवतो आणि मोठ्या पट्ट्याची गिरण असताना त्याच्यात दळून आणतो. नंतर त्या पीठ चाळायचा. त्या चाळूक खूप वेळ लागता हो, असे त्याचं कणेर कसो रावता जरा मोठ्या पट्ट्याचे गरणीर आणलास तरी. चाळून घेतलास की बरा असता ना. एक परात घेतलं आहे, त्याच्यात घातलं पीठ 2 वाटी, चवीपुरता मीठ आणि खतखतीत पाणी घालून ना व्यवस्थित मळून घेतलं. बऱ्याच वेळा नाचणीचे भाकरे जे असतात ते फुटतात. हे डायबिटीजवाल्यांक. आज आते येयली आमची, तिका असा प्रचंड डायबिटीज. मेथीची भाजी आणि भाकरी तिचा खाद्य, मग तिका आता खावचं असतं. आम्ही नाचण्याचे भाकरे बऱ्याच वेळा करतो, पण तिच्यासाठी मग मेथीची भाजी केलं आणि भाकरी. तांदळाचा पीठ लावून साराकता. म्हाका भाकरी बाजूक येता ती, जर तुम्ही नाचण्याचा पीठ घेऊन अशी जर थापूक गेलास तर म्हाका ती साराकणार नाही. म्हाका तांदळाचा पीठ लावचा लागतं, तर ती साराकता आणि पातळ होत आणि टम्म फुगतात मात्र. आणि चवीक एकदम अप्रतिम लागतात नाचण्याचे भाकरे. एक लोखंडी तवो ठेवलं, एकदा मोठं गॅस करायचा, नंतर बारीक करायचं आणि असे मऊ लुसलुशीत भाजून घ्यायचे. आणि भाजल्यावर ना खोबरेल तेल लावायचं, एकदम चवीक भारी लागतं. बरोबर मेथीची भाजी, अशो भाकऱ्यो करा. पोपाद्रे पण मस्त सुटतात त्या. खावा, आवडतले तुमका, एकदम टेस्टी. आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा.